हॅलो गाईस, तर आजपासून आपला नवीन मोठा ब्लॉग आता चालू करतोय मी. जसं करतोय बघतोय, ट्राय करतोय. जमला तर रोज टाकीन म्हणजे. पण आज बघू, फर्स्ट टाईम आहे. तर आज पेपर पण आहे आणि आज मी इथं निघणार आहे दुपारी 3:30 वाजता एक पेंडला जायला. आज जत्रा आहे वाशीची, तर तो पण तुम्हाला बघायला भेटेल सगळं. तर आता मी जेवून घेतो पहिला निघायच्या आधी. जेवायला बघू शकता पोळी आणि भाकरी घेतली. तर मी जेवतो आणि भेटतो नंतर. तर गाईज आता निघालोय. तर सगळ्यात आधी जाणार आहे आता कळवायला शिवाजी हॉस्पिटलच्या इथं. आकाशात यायचं, त्याला डबा द्यायचा फक्त, बाकी काय नाही. आणि तिकडनं नंतर निघणार डायरेक्ट कॉलेजला. तर कंटिन्यू राहा, बघू. गाईज दादा आलाय, दिसला मला. लाल लाल घालून आलाय, लाल लाल. तो जे थांबलाय तो सावली. हा तोच आहे, बघू शकता. बघा इथंच उभा आहे, समोरच उभा आहे. आला आला. काय बोलतो? फुल ब्लॉग चालू करतो, फुल ब्लॉग चालू करतोय. म्हणजे आपल्याला हळदीला लग्नाला होईल ना प्रॅक्टिस. हा पेपर काय नाही. A single sheet of paper cannot decide our future. बरोबर. मराठीचा पेपर आहे. एक पेपर आपलं आयुष्य डिसाइड नाही करू शकत मित्रांनो. चांगल्यावाले आता डब्बा वगैरे दिला. आता मी पण निघतोय. मी आता झालं स्टेशनला, दिघा स्टेशनला जाईन आणि तिकडनं पनवेल. चला. रिक्षामध्ये फोन बंद ठेवा असं लिहिलंय. हे बघा काय असं काय लिहिलंय, काहीच समजत नाही मला. आता आलो स्टेशनला. तर 11:19ची ट्रेन आहे. आता 11:10 झाली. बरोबर टायमावर आले मी सगळं करून. आता बघूया काय होतंय. ट्रेन पण आलेली आहे. आता डायरेक्ट भेटू पनवेलला. तर गाईज आता आलोय खांदेश्वर स्टेशनला. आता बघू. गाईज बघू शकता कसं आहे कंटेंट. बघा कसं लिहितात पायावर डायरेक्ट. डेंजर काम. गाईज बघू शकता कसा लिहितोय बघा पायावर. ब्लॉग मध्ये टाकलं ना. मी ब्लॉग मध्ये टाकणारच आहे. काय लिहितोय पण. गाईज हा बघा कसा गुलाबजाम आलाय. आज शेवटचा पेपर होता त्याचा. कसा गेला पेपर? मजबूत भाई, फाडलाय. फक्त याचा पण आज शेवटचा पेपर होता. पासिंग रडायला येते वाटतं आला. चल बाय बाय. गाईस फक्त पासिंग पुरतं लिहिलंय. बघू आता कसं होतंय. जे दिलं ना पासिंग पुरता. एक्झाम फक्त चुकला, पण तो सरांवर माझ्यावर थोडी दया आली तर सर मला मार्क देईल. हा कुशल सर आहे ना. देईन सर, मला असं वाटते सर देईन. सरांची मी काम आयवीला जाम मस्ती बिस्ती केले सरांसोबत. सर असं वाटते की सर फक्त एवढाच तुम्ही हा व्लॉग बघितला तर तिथं मी 120 टाकला तर 120 रफ करून फक्त 0 टाका बस. काय नको करू. फक्त 100 होता तिथं मी 120 लिहिला. काय नाही सर, जाम सोपं आहे. फक्त 20 रफ करून 100 टाका. ब्ल्यू पेननी ना. ब्ल्यू पेननी करा सर, नाही तर तुम्ही रेड पेननी कराल. मग परत वांदे होतील. मग 0 येईल तिथे. 0 बरोबर. सगळा आन्सर परफेक्ट आहे. फक्त ते 0 टाका बस. हा
तेवढी दया करा सर, शेवटचा दिवस आहे. 7 मार्क फक्त 7 मार्क होतील तेवढा करा बस. शेवटचा दिवस आहे सर आजचा, म्हणजे झाला दिवस संपला. तो 0 दिसला नाही तर मग 100 दिसला नाही तर मग बरोबर आला असतं. 100 मी 120 पकडून धपकन लिहून टाकला, काय नाही, होईल पास सर. तो तरी गेला असेल तरी पण माझा पूर्ण पेपर पास आहे. बाकीचे कुठे आहेत? बाकीचे काय माहित नाही रे. बघ जतीन लिहिलं होता पेपर अजून तुझा लवकर झाला. अरे हे यार धावायचं. गाईज हे बघा कसा लिहिलाय गुलाबजाम, डायरेक्ट समजला पाहिजे ना गुलाबजाम भाई. कसं काय जितू दादा कसा आहेस? अरे पार्थ जान आजा इकडे मस्त रंग. माझा नाही शेवटचा दिवस. काय बेटा कसा आहेस? नको मला नको. आठवण येईल या सगळ्यांची. ही माझी मित्रमंडळी आहेत. अच्छा इकडे इकडे हाय करा. हे ऐक, आज तुमचे शेवटचे दिवस, काहीतरी बोला 2 शब्द कॉलेज बद्दल. किंग ऑफ उत्तर प्रदेश. आर्यनला आलाय. काय बोलतो जीत जाधव. आज शेवटचा दिवस आर्यन दादा. हा चाललो मी पासआउट होते आता कल्चर तुमच्या हातात आहे. आर्यन लव काय लिहिलंय? आर्यन लव यू भावा. चाललो पासआउट होत आहे. 5 आता कल्चर थांबणार आहे. येत का तसा पण थांबणार आहे. बाकी एकदम मागे माझ्या काय लिहिले? 5 आता काय लिहिलंय? काय समजत नाही. इन द लव ऑफ नफक बाय क्षितिज. अच्छा क्षितिज दादा लिहिलंय. खूप मोठा हो. वाव. इथं बघा कसा फोटोशूट चाललाय सगळ्या टीव्ही वाल्यांचा. कॅमेरावाला पोरा ते पण सगळी पोरं जमली. असू दे, मॅडम पण आलेत. चला चला हो का असा पाया पडतो. मीच फोटो काढायचे आला. ये जा फोटो काढता. भाई काय बोलतो? व्हिडिओ नाही, ब्लॉग चालू आहे. मीच पण आता सगळ्यांचे लिहित आहेत. आता पास होशील तू, हर टाइम पास होशील. आमचा ऑटोग्राफ मला पण. अरे जाम मोठा आशीर्वाद भेटलाय. हा बघा आपण आता कसं धन्यवाद. काय आणलं बघा. मला खराब पडतो. आता आलोय पनवेल स्टेशन डेपोला. आता इथनं बस भेटेल, मग आपण जाऊ पेणला. बाय. तर गाईस बघू शकता बस भरलेली आहे पूर्ण आणि गर्दी पण झाली आहे. पूर्ण गर्दी झाली खूपच. गाईस बघू शकता आता इकडे पार्किंग केलं, पार्किंगसाठी जागा केली. इकडे पण आहे आणि इथे पण. तर आता आपण जाऊ पुढे, भेटूया पुढे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, शेवटपर्यंत बघा. तर गाईज आता आलोय मी आणि चेंज पण केला मस्त एकदम प्रॉपर आउटफिट मध्ये आलोय. आणि आता मजा करू पालखीला. आता आधी जातोय मंदिरात, जातो दर्शन घेतो आणि मग भेटू. तुम्ही गर्दी बघू शकता. आता कोणच नाहीये. आता सगळं असं मस्त रिकामा वाटतंय. पण संध्याकाळी जी गर्दी होईल रात्री, ती बघण्यासारखी असेल. तर काही आता आपण चाललं पाठीमागच्या गेटनी आतमध्ये. आलोय मंदिरात, गाभाऱ्यात आलोय. बघू शकता डेकोरेशन. आईस बघू शकता या काट्यात. या वर्षी 2च होत्या वाटतं. काय व्ह्यू आहे, एकच नंबर. बघू आता मी चालले मामाकडे, बॅग वगैरे ठेवतो, कोरंगीला चाललो आणि येतो रिटर्न. होऊ शकता. आता केले एंट्री गावात. पहिला आधी जाऊ आपण गावातल्या घरी जाऊ, नंतर आपण जाऊ दुसरीकडे. काय चालू आहे आता गावात.
आणि कस जाता एकदम मस्त का बाकी मशीन लावतोय आलो भेटू रात्री भेटू आलोय भैया आले तर बघू शकता इथं पण सगळी जण आहेत. कशाला हा नको राहू दे मग बाकी आपण व्हिडिओ नुसता स्नॅप पार्थ है तो सब कुछ मुमकिन है. मोदी है तो मुमकिन है, तो पार्थ है तो सब मुमकिन है. का ना कुठेच सगळे गीत आवाज देस गीत शपथ बघा कसा उघडा झोपला तो उघडच झोपला आणि गीत बघा कसा गाणी ऐकत आता तुम्ही झोपायला आल्यात हा? कोण मी युट्यूब वर मी मग पण सिगरेट वाटतंय काय बोलायचं झोपत पण सिगरेट वाटते झाला काय बोलू त्याला जाऊ दे सोड थँक्यू तो वेगळ्या कॅटेगरी नाही. आहे ना तो जेनझी आहे जेनझी बोलला आहे तो काय तो ऐकतोय नाही गाणी बंद प्रसाद दादा व्हिडिओग्राफर फोटोग्राफर सगळ्या कोणला काय पाहिजे असेल तर सगळं हे करा काय बोलतोस यस हनुमान जयंतीचं सगळं केलंय डेकोरेशन लाइटिंग बिटिंग केलं मस्त पैकी पूर्ण आता मी चाललोय घरी बॅग वगैरे ठेवतो आणि मग रिटर्न येतो गावात फिरायला. हनुमंताचं मंदिर आहे उद्या हनुमान जयंतीची पालखी असेल म्हणून एवढं सजवलंय सगळं मला दाखवतो हनुमान जयंतीचं होतं सगळं तर भेटू शकतो आलो मी इथे. आज पालखी आहे आणि अजून असा झोपला किती वाजले बघू शकता 6:15 झालेत आणि अजून झोपेतच आहे. उठ चल असतं ना गेली पण गेली गौरी उठ सांग का काय नाही चिडत घे. आम्ही सगळे चाललोय इकडे जत्रेत चाललोय काय काय बोलतात तर काहीतरी बोलत होता काहीतरी बोलत होता अरे लाजू नको घे बोल काहीच बघू शकता डेकोरेशन लाइटिंग नुसतं झगमगाट केलाय आणि आता आम्ही निघालोय फिरायला. आमचा फिरणं काय आता संपतच नाही काय काय शांत करा कोणतरी का अरे कॉन्फिडन्स कसं येईल मग चला नुसती गर्दी चालायला पण जागा नाही. गाईज बघू शकता डीजे बीजे सगळं आपल्याकडे आता आज फुल राडा होणार आहे आज एकदम नुसता दूर जसं आम्ही आलोय इथं मावशीच्या इथं कुठे आहे मावशीच्या इथं यायचं ना नाही गाणं जागा नाही गर्दी बघू गर्दी बघा गर्दी गाईज आता काय कुठे ही बघा कशी बसली बघा नुसती असतंय काय बोलत मला घाण अवतारत नको
ब्लॉग साठी तुम्ही काय खाणार चायनीज खाणार हे चायनीज खाणार खाणार त्याला कसं फोन करायला मला आम्ही इथेच गेलाय तो नंतर बघूया आपण तर गाईज आता आलं मावशीची इथं आणि मावशीने आमची लगेच कायची सोय केली. राईज आता सगळे बसले जेवायला. किती वाजलेत? पुढे 8:15 झालेत. या सरस्वती भगवती विश्वेशकार्या साईनाथ महाराज की गाईज गुलाल बघू शकता, नुसता गुलाल. राईज आता आलोय जत्रेत. बघू इथं काय काय काय
हो माहिती आहे मला. गाईन बघा कसला भारी आहे बाबा, डेंजर एकदम. कसला जाते बघा वरती, हे बघा नाटक बघा कशी कोसळला म्हणजे झाला. हे बघा कसा कशावर बसला बघा. आणि काय व्ह्यू दिसतोय वा. काही आता आम्ही आलोय फालुदा खायला. आता फालुदा खाऊ सगळे. आता हो भैया बनवणार आहे फालुदा. बघायचं तुम्हाला फालुदा कसा बनवायचा. मी बनवतोय. त्यानं काचेचा ग्लास दिला आम्हाला. याच्या ग्लास संपलं वाटतं. याचे 3च आहेत. 3 ग्लास आहेत त्याचे शिल्लक शेवटचं. अंकल आपका सीजन है इसीलिए 50 किया ना. नहीं ऐसा झूठ मत बोलो, नहीं तो हमेशा ये वाला ग्लास रहता है, ये बड़ा ग्लास रहता है. वो गिलास क्या 10 उधर चला गया, 2 ही गिलास बचा है इसलिए इसमें दिया है, बाकी सेम बैठेगा. अच्छा ऐसा है क्या. क्वांटिटी सेम है ना, तो फिर ठीक है. तो आप वो गिलास पड़ा है और ये उसमें डाल के देख लो. हाँ ठीक है. ठीक है 2 गिलास है, 2 गिलास उसमें डाल के पियो. अभी देखेंगे. देख लो अभी हम देखेंगे. आपने आइडिया दिया. देख लो, मैं बोल रहा हूँ ना, सामने बोल रहा हूँ ना, ऐसा थोड़ी है. देखना पड़ेगा. देख लो. ये मजा कर रहा है मजा. मैं भी बोल रहा हूँ ना, बोलता हूँ तो बोलना, देख लो. नहीं अभी आए काम के मजाक के लिए टाइम ही नहीं मिले. ऐसा है, कम नहीं है तो मैं बोलता हूँ ना, कम रहेगा तो मैं नहीं बोलता था कि यार नहीं ऐसे नहीं होगा. टाइम ही नहीं मिला आज. उसमें कम आता था मैं भी इतना नहीं बोलता था. हमारा जीजू भी अभी आया 6 बजे. मैं अभी आया 11 बजे. अरे 12 बजे आए आप. 12 बजे गए 12 बजे. 11 बजे अभी ये लास्ट का है तो ज्यादा भरभर के डालो मस्त देखी. इंडिया आहे की नाही आपल्याकडे. आता आम्ही सोडा प्यायला आलोय. सोडा पितोय, जिरा सोडा. चस. झालाय आणि मी पण चाललो आता झोपायला. म्हणजे आंघोळ करायला लागेल आधी आणि मग झोपील. रितेश पण झालं. काय बोलतोस. जिरली आमची जिरली पाळण्यात बसून जिरली माझी. तू बसलेलास. किती तिकीट होता. 100च होता. मग तू टी शर्ट नाही घेतला. घेतला काल घातलेला. हा तो धुवायला लागला. मग आज शर्ट घातला. वा. मित्रांसोबत फोटो काढायचा होता म्हणून. हा आता पाळण्यात बसलो. 3ऱ्या पाळण्यात बसलो. मग थोडस चक्कर वाटली. मग लिंबू पाणी पिला. हा परत थोड्या वेळात 4थ्या पाळण्यात गेलो. तर त्याच्यात मग ओकलो. शी. राईस सगळा बाहेर काढला पाळण्यात. नंतर मग थोडा वेळ बाहेर पडलो. हा बाहेर बसलो शांत. थोड्या वेळ परत ओकलो. शी. नंतर मग गप्प झोपलो तिथं पाळण्यावरच. हा नंतर मग लिंबू पाणी पिला. मग बरं वाटतंय आता मला. म्हणजे 2 वेळा परत लिंबू पाणी पिलं असतो. हा नाही मी एकदा पण नाही बसलो पाळण्यात. अरे नको काय पाळण्यात बसायचा. तो पाळणा पटकन त्याचा स्क्रू लूज असला पटकन कोसळला वेसायला तो कशाला उगाच. रील एन्जॉय केला पाहिजे. नाही नको. जिंदगी ना मिलेगी दोबारा. तू इंस्टावर काय कॅप्शन टाकलेलं आहेस बायो मध्ये. तर गाईस आता आलोय घरी. आंघोळ वगैरे केली. रात्रीचे 1:30 वाजलेत. बघा कलर अजून गेलाच नाहीये. जाईल तो 1-2 दिवसात. आता आंघोळ वगैरे झाली. आता लगेच झोपणार आहे. उद्या सकाळी पेपर आहे. परत हनुमान जयंतीची पण पालखी आहे उद्या. तर उद्याचा वेगळा ब्लॉग येईल. सकाळी जर उठलो लवकर तर मग हनुमान जन्माचं वगैरे सगळं असतं गावात. ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघू काय उठलो तर. आता तर लेट झालाय. 1:30-1:45 झालेत. 1:45 वाजलेत. तर आजसाठी एवढाच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.